हां आयचा खाली हां सगळ्यांनी हात जोडायचे ना आणि ही प्रार्थना जोरात म्हणायची सर्वांनी आपल्या शिक्षकांच्या उदाहरण आयुष्यासाठी दोन्ही हात वरती करायचे आणि 7 टाळ्या झालेल्या चरणा
क्या बात क्या बात आहे साक्षात सरस्वतीचा आवाज ऐकण्याचा अनुभूती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी येत आहे आणि अर्थातच सर्व मित्रांना विनंती आहे मैत्रिणी तरी व्यवस्थित शिस्तीत बसलेत मित्र सगळे मागेच मस्ती करू सगळे मी विनंती करतो खुर्च्या खाली आहेत जरा थोडंसं पुढे या शिक्षकांच्या बरोबर थोडंसं पुढे येऊन बसा प्लीज पाठीमागच्या बेंचवरती बसायची तेव्हा जीवाची काली
थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, लोक म्हणतात की देव कुठे असतो, विठ्ठल कुठे असतो. तर देव दुसरा तिसरा कोणी नसतो, तो आपल्या आई वडिलांच्या आणि आपल्या गुरुजनांच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये आलेला असतो. आणि असे अनेक देव माझ्या समोर या ठिकाणी बसलेले मला दिसत आहेत. तर त्याच देवांचा आज देवांची पूजा करणारे भक्त देखील मला या ठिकाणी दिसत आहेत. आणि कुठेतरी पंढरीमध्ये पंढरपूरला आल्याचा भास होतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व विठ्ठलांसाठी, आपल्या सर्व देवांसाठी, मातृतुल्य अशा शिक्षकांसाठी. आणि मी विनंती करतो, पुढील कार्यक्रमाचे सूत्र आपण सुस्वागत. आज आपण सारे एक खास निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. आपल्या माजी विद्यार्थी स्नेह संमेलनासाठी, जुने दिवस आठवण्यासाठी, त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि पुन्हा एकदा आपली मैत्रीचे जे धागे आहेत ते घट्ट करण्यासाठी आज आपण या सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे. नमस्कार, सुस्वागतम. आज नागरिक सेवा मंडळ संचलित गणेश विद्या मंदिर या बॅचच्या 1995-96च्या आम्ही विद्यार्थी स्नेह संमेलनानिमित्त
इथे एकत्रित आलो आहोत आणि आदरणीय सर्व गुरुजनांना नमस्कार करून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. तर आतापर्यंत जसे आपले आशीर्वाद आमच्या मार्गदर्शनात आले आणि आम्ही यशस्वी झालो, तसेच आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या ही कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्या सर्वांना आमच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे नम्र विनंती करते. आजचा दिवस आयुष्यात मांगल्याचा, नवचैतन्याचा, ऋणानुबंधाचा प्रकाश घेऊन आलेला आहे. आज पुन्हा आमची शाळा भरल्यासारखं आम्हाला वाटत आहे. आज पुन्हा गेले कित्येक वर्षात आमच्या ज्या आठवणी हृदयामध्ये होत्या, आम्ही आमच्या अपत्यांना जे सांगत होतो ते आज पुन्हा तुमच्या सर्वांच्या रूपामध्ये जिवंत झाल्यासारखं दिसतं. आज जणू आम्हाला दिवाळी पहाट झाल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांतर्फे मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धुनाके मॅडम आहेत यांचे स्वागत करतो आणि तसेच माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनपूर्वक स्वागत करतो. शाळा हे केवळ शिक्षणाचे एक केंद्र नसते, तर ती एक आपुलकीची आणि संस्काराची शिदोरी असते. हीच शिदोरी घेऊन आपण सारे आपल्या आयुष्यभर विविध क्षेत्रांमध्ये पुढे जात आहोत. आज आपण पुन्हा त्या सुवर्ण क्षणांना उजाळा देणार आहोत. एखाद्या दगडाला जसं शिल्पकाराने आकार द्यावा आणि त्या दगडाचे जीवन मूर्तीमध्ये सार्थकी व्हावे, तसंच आपण सर्व गुरुजनांनी आम्हाला आकार देऊन आज इथपर्यंत यशस्वी आयुष्यासाठी सार्थकी ठरवलेलं आहे. तुम्ही आमचा पाया रचलेला आहे. तुम्ही केलेले, शिकवलेले पाठ, दिलेले गृहपाठ, प्रसंगी आम्ही तो गृहपाठ न केल्यामुळे दाखवलेले आमचे 14 रत्न हेही आम्हाला सर्वांना आठवत आहे. आज आपल्या सर्व गुरुजनांना साष्टांग नमन करून आम्ही कार्यक्रम सुरू करत आहोत. सर्वप्रथम केक कटिंग करूया आपण. तर मी धुनाके मॅमला स्टेजवरती बोलवतो आणि तसेच बाकी फॅकल्टी सुद्धा स्टेजवरती यावेत. आदरणीय धुनाके मॅडम कृपया स्टेजवर. यांना पाठिंबा आपल्या सगळ्या शिक्षक वृंदांनी दिला, अर्थात इथेही आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्याच्यामुळे कृपया सर्व शिक्षक वृंदांनी येण्याची विनंती करते. सर्व गुरुजनांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अर्थात सर्व गुरुजनांना या ठिकाणी सन्मानाने बोलवून केक कटिंग करण्यात येत आहे. समस्त मॅडम टीचर त्या टीचरना थोडे पुढे घ्या, दिसत नाही. पाचशे टीचर दिसत नाही. समस्त गुरुत्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन आणि त्याचबरोबर गुरुजनांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे, सत्कार करण्यात येत आहे थोड्याच वेळा. अर्थात गुरुजनांनी जो आपल्याला वारसा दिलेला आहे तोच वारसा आपण पुढे घेऊन जाणार आहोत. एक काउंटिंग करतोय 10 to 1. तुम्ही देखील माझ्यावर बोलायचंय आणि एक गाणं वाजेल आणि त्यानंतर लगेचच केक कटिंग होईल. तयार आहात? चला, सगळ्यात मोठ्या आवाजात तुमचं काउंटिंग झालं पाहिजे. कम ऑन. 10 9 8 6 7 जोरदार टाळ्या. कम ऑन.
सूर्य आम्हा दिला कवळता आम्ही तारवू हा पुढे वारसा आम्ही तारवू हा पुढे वारसा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अर्थात सर्व गुरुजन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होत आहे. उपस्थित समस्त गुरुजनांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बरं, गुरुजनांबद्दल फक्त मी 4 लाईन बोलणार नाही, तुम्ही ऐकायचे आहे बरं का. आणि जर आवडल्या तर सगळ्यांनी टाळ्या देखील वाजवायचे. आणि मेन म्हणजे गुरुजनांना विनंती आहे, आवडलं तर तुमच्या चेहऱ्यावरती मला स्माइल पाहिजे. एवढी मोठी स्माइल पाहिजे, एवढी मोठी स्माइल पाहिजे जी आतापर्यंत तुम्ही कधीच केली नसेल. ओके, यांच्याबद्दल सर्वांच्या गुरूंबद्दल एवढंच मी म्हणेन. हा आशिषजी करू का? सगळ्यांच्या गुरूंबद्दल आणि सर्वांबद्दल मी एवढंच म्हणेन की ना माप के दिया ना तोल के दिया, ना माप के दिया ना तोल के दिया, हमारे गुरुजनों ने हमें जो कुछ भी दिया दिल खोल के दिया, दिल खोल के दिया, दिल खोल के दिया, दिल खोल के दिया. मुसलमान ने रोजा रखा, हिंदू ने उपवास रखा. मुसलमान ने रोजा रखा, हिंदू ने उपवास रखा, मगर जन्नत उसी को मिली जिसने गुरु का सम्मान रखा, जिसने गुरु का सम्मान रखा, जिसने गुरु का सम्मान रखा. जात धर्म कोणताही असो, सगळ्या बाबतीमध्ये, सगळ्या जातीमध्ये, सगळ्या धर्मांमध्ये गुरु ही अशी गोष्ट आहे जी पूजनीय आहे. आणि म्हणूनच एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व गुरुजनांसाठी झाल्या. जोरदार टाळ्या. धन्यवाद. आणि मिळाले असतील स्माइली सगळ्यांना. तर या ठिकाणी अजूनही काही कार्यक्रम बाकी असेल. एकदा 2-4 सर्वांसमोर बघा टीचर. स्माइल फेस. वेट वेट, वन मोर स्माइल. वेट, स्माइल प्लीज. स्माइल फेस. येस. सगळे सिरियस आहे. हां सगळे सिरियस आहे. सिरियस आहे. टीचरला सर थम्स अप ना. यस. स्माइल. यस. वेट, वन मोर. थैंक यू समीर भाई. लिया क्या? डन डन. थैंक यू. 1 मिनट वेट. डन. सर्व गुरुजनांनी आपल्या जागेवरती स्थान मिळवून अधुराके मॅम तुम्ही फक्त वरती थांबा. हा माणूस घडवतात हे आपले शिक्षकच.
गुरुजनांनी दिलेले संस्कार हीच आपल्या आयुष्याची भांडवल आहे. शाळा कॉलेजचे नाव मोठे करणारे विद्यार्थी असतात, पण त्या विद्यार्थ्यांना घडवणारे हे शिक्षकच असतात. आपल्या प्रत्येक यशामागे कुणीतरी शांतपणे उभा असतो आणि तो असतो आपला गुरु. ज्ञान देणारे अनेक भेटतात, पण आयुष्य जगायला शिकवणारे फक्त शिक्षक असतात. अशा या शिक्षकांना माझा हार्दिक अभिनंदन. जरी थोडेसे राग नाही येणार ना, म्हातारे जरी झाले असले तरी पण आजही ती भीती कायम तुमच्या मनामध्ये असली पाहिजे रे. हा, छडी वगैरे खाल्ले असतील, फटके खाल्ले असतील, आठवा जरा. तर सगळ्यांना हे त्या साईडचे विद्यार्थी जरा खट्याळ आहेत, अजिबात ऐकत नाहीये. ते बघा, हा जरा बसा बसा जरा प्लीज. मॅडम काहीतरी 2 शब्द तुम्हाला सांगतायत आणि नंतर आपण फुल टू धमाल करणार आहे 4 वाजेपर्यंत. ओके, तर सगळ्यांनी जरा शांतचित्ताने ऐकायचंय. पाठीमागच्या मंडळी साहेब तुमचे, हा त्यांचे जरा पाय दुखत असतील तर हा ते साहेब बसून घ्या जरा प्लीज. हा, शिक्षकांनी तुम्हाला फटके दिले असतील, ओरडले असतील, पण ते आज सगळं विसरून जा आणि सगळ्यांनी शांतपणे खाली बसून घ्या, म्हणजे पुढचा कार्यक्रम सगळ्यांना बघता येईल. धुनाके मॅम यांचं आपण प्रथम स्वागत करूया. तरी आपण सर्वांनी मिळून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. अपर्णा बोरकर आणि सारिका वाणी दोघींनी स्टेजवर यावं आणि मॅडमला तुळशी वृंदावन द्यावं. तुळशी म्हणजे मांगल्याचं प्रतीक आणि हेच मांगल्य घेऊन आमचे आयुष्यही असंच मंगलमय हो असा मॅडमचा शुभ आशीर्वाद असावा. छोटीशी अशी मानाची भेट देण्याची प्रयत्न करतो. यामध्ये स्वामींचा फोटो ओपन करा. सारिका व्यवस्थित आराम. ओके. श्री स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असाच उपदेश तुम्ही आम्हाला मोठं केलं आणि आम्ही आयुष्यामध्ये पुढे होतो. थँक्यू. की माझ्या मनात खूप गोष्टी आहेत, कारण मला वाटतं शाळेच्या सुरुवातीपासूनच मी शाळेमध्ये होते, त्यामुळे खूप गोष्टी मनात येत होत्या. तर सांगायला तर वाटतंय खूप सांगावं, पण एवढा आपल्याकडे जास्त वेळ नाही, म्हणून मी थोडक्यात त्याचे मुद्दे घेऊन आणले. तर सॉरी, मी तुमच्यासमोर ते सादर करते. नागरिक सेवा मंडळ संचलित गणेश विद्या मंदिर शाळेतील सन 95-96 सालातील 10वीच्या विद्यार्थ्यांनी बंध मैत्रीचे हे संमेलन आयोजित केले आहे. आपण सर्वजण बहुसंख्येने आनंद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी विद्यार्थी माझ्या घरी आले. त्याच वेळी त्यांचा हा उपक्रम ऐकून मला खूप आनंद झाला. कार्यक्रमाबद्दल मी त्यांचे खूप कौतुक केले. मला आपल्या शाळेतील माझे पूर्वीचे दिवस आठवले. 12 ऑगस्ट 1974 रोजी मी एक शिक्षिका म्हणून शाळेत रुजू झाले. कोळसेवाडी म्हणजे काय हे सुद्धा मी कधी बघितलं नव्हतं आणि कधी मला माहितीही नव्हतं, पण शाळेच्या निमित्ताने मी या ठिकाणी आले. कोळसेवाडी म्हणजे काय हे मला त्यावेळी खरंच माहीत नव्हतं. त्यावेळी आपल्या शाळेमध्ये एक मोठा हॉल होता.
आणि 1ली ते 4थी असे 4 वर्ग तिथे भरलेले होते. 2-3 शिक्षिका तिथे होत्या आणि त्याचमध्ये सगळ्यात मोठा वर्ग 4थीचा, म्हणून संस्थेने माझ्याकडे 4थीचा वर्ग दिला. 4थीचा वर्ग झाला. पूर्ण वर्षभर मी काम केलं आणि आश्चर्य म्हणजे त्या वर्षी 4थीचा रिझल्ट 100% लागला. मलाही खूप आनंद झाला, कारण माझी पहिलीच वेळ होती की मी शाळेत शिकवायला आले होते. नुकतीच मी शिक्षण करून आलेले होते, असं काही नाही की मला खूप अनुभव होता. पण त्याच वर्षी शाळेचा 4थीचा रिझल्ट 100% लागला. 100% लागला. नुसता 100% लागला नाही, तर त्या वर्षी सुद्धा आमच्या शाळेत पवार गुरुजी म्हणून होते. ते स्कॉलरशिपचे क्लास घ्यायचे, तर त्यांनी त्या वर्षीपासूनच आपल्या शाळेत क्लास घ्यायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये राजू साखरकर नावाच्या विद्यार्थ्याला 11 वर्षाची पहिल्याच वर्षी स्कॉलरशिप मिळाली. आणि त्याचबरोबर अजूनही 2-3 मुलांना मिळाली. आता ते 11 मला नेमकं आठवत नाहीये. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढायला लागली. खूप विद्यार्थी शाळेत येऊ लागले. शाळेची पण गुणवत्ता शिक्षकांमुळे खूप वाढत होती. शाळेतून खूप, आणि मग काय झालं की शाळेत इतके हुशार मुलं आहेत, आम्हालाही कळत होतं आणि संस्थेलाही कळत होती. पण जागेचा अभाव असल्यामुळे बरीच वर्ष आपण 1ली ते 4थी शाळा चालवली. पण हळूहळू विद्यार्थी संख्या वाढायला लागली. माझं संस्थेकडे सारखं टुमणं असायचं की आपले एवढे चांगले विद्यार्थी आपण दुसरीकडे का बरं पाठवायचे. कल्याणमध्ये कारण कोळसेवाडीत एवढ्या जास्त शाळा नव्हत्या, त्यामुळे दुसरीकडे का पाठवायचं, मी त्यांच्या सारखे मागे लागायची. कारण काय मुख्याध्यापक होते ना, संस्थेच्या ऑफिसमध्ये गेले की मला ते म्हणायचे, हां आल्या मॅडम, काहीतरी मागायला आल्या. पण खरंच होतं तसं. आणि मग संस्थेने त्याचा विचार केला आणि मग हळूहळू शाळेची इमारत वाढवायला सुरुवात केली. आणि मग आपण हळूहळू 1ली ते 4थीचे वर्ग 7वी पर्यंत नेले. आणि फक्त 7वी पर्यंत गेले नाहीत, तर प्रत्येकी 4-4 तुकड्या शाळेच्या तेव्हा झाल्या. ते झाल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. म्हणजे मला सुद्धा का आनंद झाला सांगू शकते, कारण मी ना NRC सारख्या मोठ्या शाळेमध्ये शिकून आलेले होते. तर माझी खूप इच्छा होती की ती शाळा जशी होती ना तशी आपली शाळा करावी, ही माझी खूप मनापासूनची इच्छा होती. अर्थात ते जरा कठीण होतं, पण संस्थेच्या मागे लागून जेवढं करता येईल तेवढं करायचा मी प्रयत्न केला होता. मुलं फक्त अभ्यासातच हुशार नव्हती, तर खेळातही मुलं नाव कमवत होती. अनेक कार्यक्रमांमध्ये आपली विद्यार्थी दुसरी बाहेर जाऊन भाग घेत होती आणि अशी मुलांचीही खूप चांगली प्रगती होत होती. मुलांना खेळायला मिळावं, चांगल्या स्पर्धा व्हाव्यात, म्हणून मग आपण आपल्या जवळ असलेलं गणपती मंदिराच्या जवळ असलेलं मैदान भाड्याने घेऊ लागलो. आणि मग वर्षातले 2 दिवस तिथे आपण मुलांच्या स्पर्धा घ्यायचो. मुलं मनसोक्त खेळायची. त्यानंतर शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम आधी आपण शाळेतल्या शाळेत साजरे करायचो, पण त्यानंतर मात्र आपण मैदानावर कार्यक्रम करायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, आम्ही स्टेजवर बसलेलो असायचो, बघायचो तर पूर्ण मैदान भरलेलं असायचं. एवढे पालक आणि सगळेजण कार्यक्रम बघायला यायचे. त्यामुळे आपोआपच काय झालं, आपल्या शाळेची गुणवत्ता केवढी आहे, काय काय आपण करतो हे सर्व पालकांना बघायला मिळालं. आणि त्यामुळे काही वर्षांनी शाळेमध्ये ऍडमिशन आम्ही बालवाडीला चालू करायचो. त्यावेळी रात्रीपासून आपल्याकडे पालक झोपायचे रस्त्यावर अक्षरशः. आणि जेव्हा ऍडमिशनला सुरुवात होते त्यावेळेला अक्षरशः गर्दी करून ऍडमिशन घ्यायचे. असं करता करता पहिल्यांदा आम्ही 3-3 तुकड्याच केलेल्या होत्या. पण एका वर्षी एवढे विद्यार्थी वाढले की आम्ही 1लीची 4थी तुकडी चालू केली. आणि 1लीची 4थी तुकडी चालू केली आणि मग आपोआपच सगळ्याच तुकड्या हळूहळू वाढत गेल्या. काही वर्षांनी 7वी नंतर आम्ही 8वी 9वी 10वी काढायचा खूप प्रयत्न केला. अर्थात ते इतकं सोपं नव्हतं. एज्युकेशन मध्ये त्याची मान्यता मिळणं, सगळं तुमचं तयारी करणं हे खूप कठीण होतं. तुम्हाला खोटं वाटेल, जेव्हा 8वीचा वर्ग निघाला त्यावेळेला 8वीचा तेव्हा मुख्याध्यापक वगैरे कोणीही नेमले नव्हते संस्थेने, कारण त्यांचाही प्रश्न होता
कुणाला नेमायचं, कसं नेमायचं. त्या वर्षी 8वीचा रिझल्ट मंजूर करायचा होता. आता मंजूर करायला कोणीच नाही, शिक्षक होते, पण एज्युकेशन डिपार्टमेंटला जायला कोणीतरी महत्वाचं माणूस लागतं. त्यावेळी अक्षरशः मला सांगितलं की मॅडम तुम्हीच जा आता 8वीचा रिझल्ट मंजूर करून आणा. आणि खरोखरच मी ऑफिसला गेले होते ठाण्याच्या आणि तिथून रिझल्ट मंजूर करून आणला. आणि मग मात्र संस्थेला सांगितलं की आता हे शक्य नाही, कारण मी एवढ्या मोठ्या वर्गांना शिकवणार पण नाही आणि योग्य पण नाहीये, तर तुम्ही ताबडतोब माध्यमिकला मुख्याध्यापक नेमा आणि ते काम त्यांच्यावर सोपवा. ते केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. अशा रीतीने हळूहळू शाळा नावारूपाला आली. शाळेला काही वर्षांनी शाळेला आदर्श शाळा पुरस्कारही मिळाला. मुलांनाही खूप पुरस्कार मिळत होते. बाहेर जाऊन मुलं खूप खेळत होते, नाव कमवत होते. आणि मी 2009 साली रिटायर झाले, पण तरी सुद्धा अजूनही मला ना की शाळेत 10वीचा रिझल्ट लागला की मला चुळबुळ करायला लागते मी की अरे मला कधी पण माझे काही शिक्षक सगळेजण मला ना लगेच व्हॉट्सअपवर पाठवायचे, मॅडम एवढा रिझल्ट लागला आपला, ही बघा लिस्टच्या लिस्ट पाठवायचे मला ते खूप आनंद व्हायचा. आता सुद्धा व्हॉट्सअपवर एखादी गोष्ट शाळेची झालेली ललिता मोरे मला सारखं पाठवत असतात आणि ते बघितल्यावर मला खूप आनंद होतो की चला माझी शाळा कशी पुढे चालली आहे. आणि ते बघताना मला खूप आनंद होतो. मी तिला नेहमी त्याचे हे पाठवते, अगं कोण आलं तर कोणी काय काय केलंय. आता स्कॉलरशिप सुद्धा, आता आपल्याकडे स्कॉलरशिप पूर्वी 4थी आणि 7वी होती, म्हणजे फक्त प्रायमरीकडे होती. पण आता काय झालंय, 4थी आणि 8वी मध्ये विद्यार्थी नाही, 5वी आणि 8वी मध्ये विद्यार्थी स्कॉलरशिपला बसतात. तर मला माहित नव्हतं की माध्यमिकचे स्कॉलरशिप कोण घेतं. तर यावर्षी ते पण मी शोधून काढलं आणि त्यांचा सुद्धा मी म्हणजे तिला सुद्धा मी तिचं अभिनंदन केलं. शलाका शेटे आता 8वीचे स्कॉलरशिप घेते असं मला समजलं आणि हे तिच्याकडनं कळल्यावर मला खूप आनंद झाला. एवढंच कशाला, मी आता परवाच्या दिवशी पेपरमध्ये एक गोष्ट म्हणजे वाचलंय की आता ह्याच्या पुढे 4थी, 5वी आणि 8वी अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिप चालू होणार आहेत. आपल्याकडे तर विद्यार्थी खरोखरच हुशार आहेत, कारण शिक्षकांचं मार्गदर्शनच त्यांना चांगलं होतं. त्यामुळे त्यालाही विद्यार्थी आता बसतील आणि वेगवेगळ्या मुलं वेगवेगळी स्कॉलरशिप मिळवतील. दहावीचा रिझल्ट सुद्धा म्हणजे आपल्याकडे 10वीचे कमीत कमी 200 विद्यार्थी तरी असायचे आणि एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेचा निकाल 97 ते 100% लागायला सुरुवात झाली. हे ऐकून मला खूप आनंद झाला. या सगळ्यांसाठी मेहनत होती शिक्षकांची. मी फक्त मुख्याध्यापक होते, पण माझे सर्व शिक्षक खूप गुणवान होते. त्यांनी मुलांना तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि शाळेची मुलंही खूप चांगल्या रीतीने तयार झाली. आता माझ्या समोर हे बसलेले विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांमध्ये कितीतरी विद्यार्थी डॉक्टर झाले असतील, इंजिनियर झाले असतील, काही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करत असतील. त्याचा मला खूप खूप अभिमान आहे. त्यांनी असंच पुढे जात राहावं आणि चांगलं शाळेत. त्यामुळे काय झालं, आपल्या शाळेचं नावही सगळीकडे पसरलं. फक्त कल्याण नाही, मुंबई असू दे, आणखी कुठेही असू दे, आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल झालं. म्हणजे कोळसेवाडी सारख्या मागासलेल्या, म्हणजे जेव्हा मी लागले तेव्हा कोळसेवाडी हा भाग मागासलेला होता, पण आता त्या भागामध्ये आपली शाळा इतकी चांगली नावारूपाला आली ती केवळ तुमच्या या शिक्षकांमुळेच आहे, हे मात्र नक्की. आता खूप म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, पण अजून बाकीच्या पण माझ्या शिक्षकांना इथे बोलायचं आहे, त्यांचं बोलणं मला ऐकायचं आहे. मला एकच गोष्ट खूप सांगावीशी वाटते तुम्हाला. तुम्ही खूप गुणी आहात. तुम्ही आपल्या आई वडिलांना जसा आता आमचा सत्कार होत आहे तसा तुमच्या आई वडिलांचाही तुम्ही मान ठेवा, त्यांना मदत करा. आई वडील म्हातारे झालेले असतात, आजी आजोबा असतात, त्यांनाही तुम्ही वेळोवेळी त्यांना मान द्या आणि त्यांना मान दिल्यामुळे काय होईल की तुम्हालाही त्यांचे आशीर्वाद मिळतील आणि तुम्ही खूप चांगल्या रीतीने पुढे जाल, मोठे मोठे अधिकारी व्हाल आणि असं झाल्यावर त्याचा मला खूप आनंद होईल. फार न बोलता पुन्हा एकदा
विद्यार्थ्यांनी हा जो सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आणि त्याच्या सगळ्यांचेच म्हणजे मी आता इथे आभार मानते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. मॅडम यांनी दिलेले हे मोलाचे शब्द, हे मार्गदर्शन, हे किती आपल्यासाठी आता उपयुक्त आहे हे आज आपल्याला आणखीन कळालेलंच आहे. गणेश विद्या मंदिर शाळेतनं निवृत्त झालेले असल्या तरीही मॅडमने हे सांगितलं की आजही मी शाळेचे असणारे अपडेट हे घेत असते. म्हणजे शाळेशी असलेला ऋणानुबंध आपला किती महत्त्वाचा आहे हा इथे आपण सर्व विद्यार्थ्यांना शिकवून गेलेला आहे. आपल्याला एक परिवार भेटलेला आहे, भाऊ बहीण हे देवाने दिलेले नाते आहेत, पण शाळा हे एक जे सामाजिक बांधिलकी मग आपल्याला शिकवलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे की सर्वांनी एकमेकांना धरून राहावं, प्रगतीसाठी एकमेकांना हात द्यावा. तर हे मॅडमच्या सांगण्यावरून कळालं की आपण सर्वांनी गणेश विद्या मंदिर ह्या पायातनं जे झाड उभं झालेलं आहे त्याच्या आपण सर्वजण फांद्या आहोत. हे वटवृक्ष निर्माण झालं आहे त्याच्या आपण सर्वजण फांद्या आहोत. कार्यक्रमाची पुढील सुरुवात होत आहे. आदरणीय मॅडम यांना पुन्हा वर खाली उतरण्याचा त्रास होऊ नये याकरता आम्ही प्रथम अध्यक्षांचं भाषण घेतले आहे. आता आपण पुढील कार्यक्रमाची सुरुवात करूया. ज्या वेळेला आपल्याला अ आ ई बोलता येत नव्हतं, ज्या वेळेला आपल्याला डब्बा कसा खावा हेही समजत नव्हतं, अशा वेळेला मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं बोबडं बोल सुरू केलेलं आहे. रडत होतो बालवाडीमध्ये, शाळेत जायचं नाही म्हणून रडायचो आणि अशा वेळेला मॅडम आपल्याला सांभाळत होते. आदरणीय मॅडम यांचा सत्कार करण्यात यावा. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. मॅडम इकडे बघा, समोर समोर इकडे बघा. येस, हे न फेडले जाणारे ऋण आहेत, पण आम्ही तुमचे ऋणी आहोत हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आदरणीय मॅडम यांना विनंती करते की आपण आपले मार्गदर्शनपर 2 शब्द आम्हाला सांगावे. तेव्हा मला इतकं बरं वाटलं की कोणत्या तरी विद्यार्थ्यांनी आमची आठवण काढली आणि मी घरात अगदी सगळ्यांना आनंदाने सांगत सुटले की आमच्या विद्यार्थ्यांनी बघा आम्हाला बोलवलंय, कार्यक्रम करतात आहे. आणि मला खूप म्हणजे अगदी अनपेक्षितच होतंय की असं कोणी मुलं करू शकतात आणि आपल्या शिक्षकांना बोलून त्यांना मान देऊ शकतात हे मला पहिल्यांदाच समजलं असं. आणि आता मी एवढंच त्यांना सांगेन की सगळ्यांना आमच्यातर्फे माझ्यातर्फे सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद आणि तुमची अशीच खूप उन्नती होत, वरचेवर उन्नती होत जाओ आणि खूप मोठे व्हा तुम्ही सगळे. मॅडमच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनपर नक्कीच शब्द मोलाचे आहेत. आदरणीय मॅडम ह्या इतक्या वर्षाच्या कालावधीत आम्हाला पहिल्यांदाच स्टेजवर आणि मंचावर बोलताना दिसले, म्हणून मॅडम खूप खूप आभारी आहोत. पुढील नाव आहे अनिता उथेकर मॅम. कृपया स्टेजवरती यावे आणि यांचं स्वागत करतील विद्या महाजन आणि ज्योती. विद्या महाजन आणि ज्योती. ज्योती गुरुजनांनी दिलेले संस्कार हीच खरी आयुष्याची इकडे बघा ताई, भावना आहे. मॅडम इकडे समोर. ओके, थँक्यू. एकत्र हात लावा, एक फोटो घ्या. हां हां हां, वरती वर. हां वर. ओके.
येऊ हात धरायला येऊ हात धरायला उमा दाभोळकर मॅम. आणि त्यांचं स्वागत करतील मंगेश आणि समीर. मंगेश आणि समीर. समीर आपल्या प्रत्येकाच्या या प्रशिक्षणामध्ये कोणीतरी शांतपणे उभा असतो आणि तो म्हणजे आपला गुरु. इकडे बघा समोर. प्राथमिक विभाग लीला लोहार माडे. आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी मी प्रज्ञा आणि शिल्पा. आमची तुमच्या प्रती असणारी श्रद्धा आहे, बस, बाकी काही नाही. इकडे बघा ना. थँक्यू. हॅलो, मी जेव्हा शाळेत लागले तेव्हा सगळ्यात आधी शेवडेबाई होत्या, नंतर दुधाळकरबाई होत्या, त्यांची बहीण होती, त्या गेल्या, दुधाळकरबाईची बहीण गेली, दुधाळकरबाई राहिल्या, शेवडेबाई पण गेल्या, नंतर एक वयस्कर गुरुजी आले होते, ते पण थोड्या दिवसांनी गेले, नंतर शेळके म्हणून एक युवक आला होता, तोही गेला, पुणेवाला होती ती गेली, नंतर दुधाळकरबाई राहिल्या. दुधाळकरबाई 72 साली लागल्या, त्यांच्या एका वर्षाने मी 73 साली लागले आणि माझ्या एका वर्षाने दुनाखेबाई लागल्या. 72, 73, 74 असे आम्ही आणलो आणि आमची घट्ट अशी मैत्री आहे. आणि नंतर माझ्या शिक्षिका स्मिता बोरवणकर, स्मिता पाटील, स्मिता मराठे यांच्या नावातच स्मित आहे अगदी. हां, आणि मंगला धुमाळ यांच्या मनात तर सगळ्यांचं मंगल व्हावं असंच असतं. बाकीच्या आमची ललिता तो इतकी हरहुन्नरी आहे, सतत तिची आठवण येते, खूपच सर्व क्षेत्रात ती पुढे असते, सर्व तिला सगळी आवड आहे अशी तिच्यातच मी सगळे गुण बघते. बाकी सध्या पंडित वगैरे सगळ्या माझ्या वर्ग भगिनींचा आणि सुवर्णा ठमके, सुवर्णा या पण माझ्या बरोबर जात्या, सुवर्णा आणि स्मिता सोंजे, हिचं नाव राहिलं, स्मिता मराठे सोंजे. हां, तर आम्ही तिघी म्हणजे आता ज्या जगा रिटायर आहेत, ज्या म्हणजे आता सगळ्या विद्यार्थी लेकरांनो तुम्हाला मी सांगते की तुम्ही आम्हा पूर्वजांना बोलवलं, शब्दशः अर्थ घेऊ नका, पूर्वज म्हणजे रिटायर्ड टीचर सगळे, आणि पितर पण आहेत, 4 जणी पितर आहेत, मंगला कांबळे, जयश्री जोशी, नीलम जोशी आणि सुलभा दुधाळकर या खऱ्या पितर आहेत, त्या पण आता इथे उपस्थित असतील.
सगळ्या पूर्वजांना तुम्ही पितृपक्षात बोलवलं, आवाहन केलं, ही फार मोलाची गोष्ट आहे. त्यामुळे मी सगळ्या पूर्वजांकडून पितराकडून तुमचे शतशः आभार मानते. लाख लाख शुभेच्छा तुम्हाला देते. तुम्ही सगळे मोठे व्हा, खूप मोठे व्हा, खूप पुढे प्रगती करा. पण मी एक गोष्ट सांगते, बाईंनी सांगितली, मी पुन्हा सांगते की आपल्या आई वडिलांना अजिबात विसरू नका. तुम्ही केवढे व्हा, किती मोठे व्हा, पण आपल्या आई वडिलांमुळे झालो एवढं लक्षात ठेवा. आई आपले दूर राहत असेल तर तिला मेसेज करत जा, व्हिडिओ कॉल करत जा, विचारपूस करत जा. आई सारखं दैवत कुठेच नाही. स्वामी तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी. तर जवळ आई असेल तर तुम्ही खूप व्यापात असाल तरी सुद्धा तुम्ही 4 दिवसात 8 दिवसात आईजवळ अर्धा तास बसा, आईची विचारपूस करा. आई तुझ्या गोळ्या आहेत की नाही, तुला काय आणून देऊ का, तुला हे फार फार महत्वाचं आहे. तुम्ही किती मोठे व्हा, किती व्यापात असू द्या, पण आई वडिलांना अजिबात विसरू नका. आई नंतर कधीच मिळत नाही. आता आहे तोपर्यंत आईची सेवा करायची. नंतर आपल्याला खूप आठवण येते. माझ्यावरून सांगते, आपले घर मोठी होतात, आपलं सगळं होतं, पण आई नाहीये. आई असते आपल्या स्वयंपाकाला तर किती बरं झालं असतं. आपली नेहमी आईची आठवण येते, वडिलांची आठवण येते. म्हणून आई वडिलांना कधीही विसरू नका. त्या निरीक्षण असो, कसे असो, काही असो, त्यांना फक्त तुम्ही शब्दच त्यांना पाहिजे. त्यांना बाकी या उतारवयात काही नको असतं. त्यांना प्रेम पाहिजे असतं, सुनांकडून मुलांकडून, बाकी काही नाही. तर तुम्ही एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आई वडिलांना कधी दुखवू नका. खूप बोलायचं होतं, लक्षात नको. नाही हा बोलते ना. खूप खूप शुभेच्छा, खूप आधार, खूप तुमचे आभार. आणि तुम्ही सगळ्या पूर्वजांकडून पितरांकडून तुम्हाला आशीर्वाद रूपे मी सांगते की तुम्ही खूप मोठे व्हा. तुमचे जे मनोरथ असतील ना ते सगळे पूर्ण हो. परमेश्वर कृपेने एवढीच मी मागणी मागते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू मॅडम. एक गोष्ट जेव्हा मी शाळेत आले, माझ्यानंतर दुनियाकडे आल्या, पण दुनियाकडे आल्यानंतर जे गणेश विद्या मंदिरचं रोपटं होतं ते एकदम खरारून आलं. आणि आमच्या दुनाखे बाईंनी खत पाणी घालून त्या रोपट्याचा महान वटवृक्ष तयार केला. आमच्या बाईंनी खूप कष्ट घेतले. इतर शाळांमध्ये जाऊन चौकशी करून आणि त्या नेहमी सर्वांशी कनेक्ट असतात, सगळ्यांची विचारपूस करतात, सगळ्यांच्या दुःखात सुखात त्या अगदी धावून जायच्या. शाळेत असताना सुद्धा शाळा सुटल्यावर प्रत्येकीच्या घरी, कोणाच्या घरी सुख आहे दुःख आहे, त्या नेहमी हजर जायच्या. त्यांनी कधी दुजाभाव केला नाही, कधी कोणाशी हे केलं नाही. सगळ्यांशी त्यांना ओरडून बोललेलं मी कधीच ऐकलं नाही. आणि त्या नेहमी सगळ्यांशी कनेक्ट असतात, सगळ्यांची विचारपूस करतात. त्यांना परमेश्वर सुख, आरोग्य आणि आनंद प्रदान करो. बस एवढे बोलून मी स्मिता बोरवणकर यांनी कृपया स्टेजवरती यावे आणि यांचे स्वागत करते कृतिका जोशी आणि ज्योत्स्ना. शाळेत असताना आपल्या शिक्षकांनी आपल्याला पाठाचे ज्ञान दिले. शिक्षक गुरु हा नेहमी आयुष्याची शिजोरी असतो आपल्यासाठी, हे मॅडमने आज सांगितलं. आज ह्या आयुष्याच्या टप्प्यावर आपल्याला जे ज्ञान हवं ते काय, तर आयुष्याचं, ते म्हणजे परिवार कसं सांभाळावं आणि कसं एकत्र ठेवावं. मॅडमचे शब्द नक्कीच मौलिक आणि मोलाचे होते आणि आम्ही सर्वजण नक्कीच याच शब्दांवर चालतोय आणि चालू अशी शाश्वती मी त्यांना देते सर्व विद्यार्थ्यांतर्फे. YouTube लावा. हो थँक्यू. मॅम मी विनंती करतो 2 शब्द तुम्ही आम्हाला सांगावे. नको असं धरते नाही
राहू दे. नमस्कार, मी लता बोरवणकर, स्मिता बोरवणकर नाही, मी लता बोरवणकर. माझ्या हात थरथरण्यावर जाऊ नका, मी घाबरलेली नाही आहे. मला हा थोडा त्रास आहे हात थरथरण्याचा. चला आपण विषयाकडे वळूया. शिक्षिका अंगात आली आहे, विषयाकडे वळूया. नागरिक सेवा मंडळ संचलित हे वाक्य तुम्ही पहिल्याने वाचलंय बोर्डवर. या नागरिक सेवा मंडळाच्या सर्व आजी माजी स्वर्गीय यांचं स्मरण केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. कारण त्यांनी ही शाळा उभी केली म्हणून आम्ही अध्यापनाचं कार्य करू शकलो. म्हणून त्यांचं स्मरण पहिल्यांदा. त्यानंतर गुरुजन वर्ग, माझे सर्व गुरुजन बंधू भगिनी या सुद्धा आजी माजी स्वर्गीय सगळ्यांच्या सहकार्याने रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं सामर्थ्य त्यात निर्माण झालं. आणि या वटवृक्षाच्या छायेत आपण सर्वजण मोठे झाला. आता या पुढील आयुष्यात तुम्ही सर्वजण खूप उच्च पदस्थ आहात, यापुढे होणार आहात. तर या पुढील सर्व वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुढील नाव आहे आदरणीय सुशीला आचार्य मॅम. त्यांचं स्वागत करतील स्मिता आणि सविता. स्मिता आणि सविता. थँक्यू मॅम. पुढील आमच्या मॅडम आहेत स्नेहलता झेले मॅम. कृपया स्टेजवरती यावे आणि यांचं स्वागत करतील रंजना आणि शीता. नागरिक सेवा मंडळ गणेश विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आलेल्या सर्व शिक्षकांच्या मनापासून आभार मानते आणि सगळ्यांना आज पहिल्यांदा बऱ्याच दिवसातून भेटायला मिळाल्यामुळे खूप आनंद होतो. माझ्या विद्यार्थ्यांशी मला बोलायचंय. मॅडम भेटल्या, मॅडमचा मार आठवला, मॅडमचे शब्द आठवले. मला एक सांगा, तुम्ही किती दिवसांनी आज एकत्र भेटता आहात? किती? 20, 30. बापरे,
म्हणजे 30 वर्षानंतर आमचं शिक्षकांचं सोडाव, आम्ही कसं शाळेमध्ये कंटिन्यू जोपर्यंत सर्व्हिस आहे तोपर्यंत आम्ही होतोच एकत्र. आणि असे अधूनमधून कोणाचं रिटायरमेंट आहे, कोणाचा कार्यक्रम आहे, आम्ही भेटत असतो. पण तुम्ही विद्यार्थ्यांचं मला एक कौतुक वाटतं, 30 वर्षानंतर तुम्ही सगळे एकत्र येत आहे. किती दुःखाची बाब आहे ना. नाही, आज आहे सुखाचा. पण मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकत्र यायला व नेहमी एकत्र यायला, प्रत्येक महिन्याला व 4 महिन्याला घरदार, सासू सासरे, नवरा सगळं बाजूला ठेवायचं, सगळे बाजूला ठेवायचं आणि एक दिवस सगळे एकत्र यायचं. एक दिवस तो स्वतःसाठी ठेवायचा, स्वतःसाठी स्वतः जगायचं. तो एक दिवस, मग तो दिवस 4 महिन्यातून असो, 6 महिन्यातून असो, वर्षातून असो, पण तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. हे मैत्रीचे बंध जे आहेत ना ते कायम जपा. 30 वर्षानंतर नको, 30 वर्षानंतर नाही, कारण माणसाच्या आयुष्याचा भरोसा नाहीये, कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही. आमच्या कांबळे मॅडम बघा, अचानक गेल्या, कळलंय नाही. असं नको. एक व्हॉट्सअपला हे होता बघा, व्हिडिओ आला होता, आठवतोय कोणाला बघा? आशिष, मी पाठवला होता बघ तुला तो व्हिडिओ, आठवतोय? एक मित्र, म्हणजे असेच मित्र तुमच्यासारखे एक खोटा मेसेज देतो की तो गेलाय म्हणून, आणि सगळे धावत पळत येतात, अगदी धावत पळत येतात की भेटायचं होतं. म्हणजे व्हॉट्सअपला चॅटिंग वगैरे सगळं चालू असतं त्यांचं. पण एक दिवस असा, म्हणजे त्याने मेसेज टाकला, बायकोला सांगितलं त्याने की हे करायचं. सगळे धावत आले आणि सगळे रडायला लागले, शोक करायला लागले, काय म्हणजे काय झालं, असं अचानक कसा काय गेला तो. काल तर मला व्हॉट्सअपला मेसेज केला, काल मी व्हिडिओ कॉल केला वगैरे वगैरे बोलणं झालं, एकमेकांशी सगळे बोलायला लागले. आणि मग त्याच्या बायकोला ते हे नाही झाले, ती म्हणाली, अहो बस झाला, आता या बाहेर तुम्ही. आणि त्याला बघितल्यावर त्याने खाडकान मुला म्हणजे मित्राने थोबाडीत मारली. ही कसली मस्करी? तो म्हणाला, मी जरी मस्करी नसती केली तर तुम्ही आज मला भेटायला नसते आले. कारण मी खूप दिवसापासून सांगतोय की आपण भेटूया, आपण भेटूया, काही काळापुरतं तरी, निदान एक दिवस तरी, एक दिवसासाठी तरी, पण भेटूया आपण. तुम्ही भेटले नाही म्हणून मला हे नाटक करावं लागलं. पण शेवटी तुम्ही आलातच ना, सगळी कामं हातातली टाकून. मग कोण म्हणे माझी मीटिंग होती, कोण म्हणतं माझं हे होतं, कोण म्हणतं माझं ते होतं. पण भेटला ना तुम्ही, त्या निमित्ताने तुम्ही एकत्र आलात. असंच ही वेळ कोणावरती येऊ नये, आणि असं यासाठी तुम्ही एकत्र भेटावं अशी वेळ येऊ नको यायला. या तुम्ही एकत्र या, भेटा, वर्षातून, 6 महिन्यातून, 4 महिन्यातून, कधी, पण एक दिवस, तो एक दिवस स्वतःसाठी काढायचा आणि एक दिवस स्वतः जगायचं. सगळं विसरून, सगळं विसरायचं आणि स्वतःसाठी तो जगायचा. कराल ना एवढं? कराल ना? धन्यवाद. थँक्यू मॅम. पुढील नाव आहे संध्या पंडित मॅम आणि रंजना पाटील मॅम, दोघांनी स्टेजवरती यावं.